दिवाळी संपताच शेत शिवारातील तुरीचे पीक बहरू लागते. तुरीच्या झाडावरील पिवळी धाप फुलोर पाहून गावखेड्यासह शहरवासियांना वेध लागतात. ते तुरीच्या शेंगातील ओल्या दाण्यांच्या भाजीची ग्रामीण भागात त्यास सोले म्हटले जाते. सध्या ग्रामीण भागात घरोघरी गृहिणी भाजीत तुरीच्या सोल्यांना प्राधान्य देत असून खवय्ये सोल्यांच्या भाजीसह विविध तुरीच्या सोल्यापासून तयार होत असलेल्या मेनूंना प्राधान्य देत आहेत. घरोघरी तुरीच्या सोल्यांची भाजीची धूम असल्याचे दिसून येत आहे. हेमंत ऋतूत विविध भाजीपाला बाजारात दाखल होतो. त्यात काही हंगामी वाल, पोपट, राजमा, चित्रंग वाल, चौधारी वाल, वाटाणा भाजीपाल्यांचा समावेश असताना तुरीच्या शेंगांचीही भर पडते. पूर्वी दळणवळणाची साधने नसल्याने गावखेड्यात कमी प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होत असे. त्यावर पर्याय म्हणून गावातील शेत शिवारात तयार होणाऱ्या पिकातील शेंगातील दाण्यांची भाजी करण्याचा प्रघात पडला. तो आजतागायत कायम आहे. खरीप हंगामात बरबटी, मूग, उडीद तर रब्बी हंगामात तूर, हरभरा यांच्या शेंगातील दाण्यांची सोले भाजीचा समावेश असतो. तुरीच्या दाण्यांची वेगवेगळ्या प्रकारे भाजी केल्या जाते. यात पाट्यावर वाटून केलेली पातळ भाजी, सोले वांगे, कढी गोळे, फोडणी दिलेले टमाटर टाकून केलेली चटणी, नुसते दाणे भाजून केलेली चटणी, कोबी, टमाटर, वांगे मिश्रित भाजी यासह मीठ टाकून उकडलेल्या शेंगा सोबत सोले टाकून भरलेली कचोरी अशा नाना तऱ्हेने तुरीच्या शेंगांचा आहारात वापर होतो. सध्या शेतात कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. महिला मजूर कापूस वेचताना संध्याकाळच्या भाजीची बेगमी म्हणून साडीच्या घोळण्यात शेतकऱ्यांसह धरधणीची नजर चुकवत भरलेल्या शेंगा तोडते. हेही कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. घरी परतल्यावर फावल्या वेळात शेंगातून दाणे काढल्या जाते. शक्यतोवर वृद्ध मंडळी सोले काढण्याकामी हातभार लावतात. पिझ्झा बर्गरच्या जमान्यात पनीर, मशरूम सारख्या भाजीस प्राधान्य देणारा अजूनही तुरीच्या सोल्याच्या भाजीस प्रथम प्राधान्य देतो. हेही तितकेच खरे आहे. परिणामी गावखेड्यांसह शहरी भागातील स्वयंपाकघरात तुरीच्या सोले भाज्यांची क्रेझ कायम आहे. नितीन दुर्गुडे, विदर्भ न्यूज, पथरोट.